नमस्कार, डी24 तास पेड चॅनल तुम्ही पाहू शकता। आज हिवाळी अधिवेशन महाराष्ट्रामध्ये एकदम जोरदार चालू आहे। विविध पक्षांच्या मागण्या जोरदार मध्ये आहे। या संदर्भात आज धुळे जिल्ह्यामधील कोळी बांधवांच्या माध्यमातून देखील काही मागण्या त्या ठिकाणी होतात। नेमकं जाणून घ्या दादा, काय सांगणार आज तुम्ही या ठिकाणी संपूर्ण कोळी बांधव जिल्ह्यामध्ये जमले, काय सांगणार कोळी विषयी? ज्या हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक प्रश्न होते, कोण त्या ठिकाणी गेलो, काय सांगणार? आमच्या पूर्ण महाराष्ट्रातून कोळी समाज नागपूर अधिवेशनाला उपोषणाला बसलेले आहेत, पण सरकाराकडनं कुठलीही अपेक्षा म्हणजे कुठलीही असं चांगल्या प्रकारे उत्तर देत नाही। हिवाळी अधिवेशनासाठी कोळी समाजाचे बांधव त्या ठिकाणी बसले आहेत आणि हिवाळी अधिवेशनाला जे गेलेले आहेत, जे आपले ताई आहेत, त्यांना देखील आपण ताई तुम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी गेले होते, नेमकं काय आजची जी परिस्थिती त्या ठिकाणी काय झाले, काय सांगणार? आज आहे 13 तारीख, तर 10 तारखेला 10 डिसेंबर 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी अन्यायग्रस्त टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, डोंगर कोळी जमात बांधवांचा अतिशय विराट असा मोर्चा नागपूर अधिवेशनावर निघालेला होता। मी देखील त्या मोर्चात सहभागी झालेली होती आणि त्यानंतर मोठा मोर्चा निघालेला असताना देखील मुख्यमंत्री साहेबांनी समाज बांधवांना भेट दिली नाही। त्यांचे प्रश्न सोडवण्यासंदर्भात प्रश्न आमचा एकच आहे की 1950 पूर्वीच्या कोळी नोंदींच्या आधारे रहिवासी पुरावा ग्राह्य धरून 2003च्या नियमानुसार आम्हाला सुलभपणे प्रमाणपत्र मिळावे, एसटीचे व वैधता प्रमाणपत्र मिळावे, तरी देखील एवढा मोठा जमाव असताना देखील मुख्यमंत्री साहेबांनी भेट दिली नाही। आणि त्यानंतर बावनकुळे साहेबांनी चार तासानंतर भेट दिले, प्रश्न सुटला नाही, परंतु त्यानंतर पुन्हा उपोषणाला बसले आमचे आंदोलक सगळे। आणि आज आंदोलनाचा 3-4 दिवस असताना आज बळजबरीने सरकारने दडपशाही करून आमचे उपोषण करत असणारे, शांततेच्या मार्गाने उपोषण करत असणारे जमात बांधव यांना बळजबरीने पोलीस बळाचा वापर करून सभास्थळावरून उचलून दिले। हा महाराष्ट्रात मोठा अन्याय आहे आणि आम्ही समस्त धुळे जिल्ह्यातील टोकरे कोळी जमात बांधव या आमच्या समाजावरील अन्यायाचा निषेध करतो, सरकारचा धिक्कार करतो आणि आमच्या समस्त महाराष्ट्रातील टोकरे कोळी, महादेव, मल्हार कोळी साठी आंदोलन करणारे आंदोलक दत्ताच भाऊ सुरवसे तसेच सर्वांना आम्ही पाठिंबा जाहीर करतो आणि लवकरात लवकर शासनाने निर्बंध लावा। जय आदिवासी। तुम्ही बघू शकता दत्ता कोळी हे नागपूर या ठिकाणी अधिवेशन करत आहे आणि अधिवेशनच्या माध्यमातून त्यांच्यावर अन्याय झाला असं देखील म्हणणे आणि आदिवासी बांधव जे कोळी बांधव आहेत यांच्या संदर्भामध्ये जे आंदोलन करत आहेत त्यांना देखील त्यांना सुरक्षा मिळावी या संदर्भासाठी आज धुळे जिल्ह्यामधील देखील कोळी बांधवांनी मोठ्या संदर्भामध्ये आंदोलनाची तयारी देखील दाखवली। हिवाळी अधिवेशनामध्ये जे प्रश्न सोडवण्यासाठी कोळी बांधव गेले त्यांच्यावर अशी पद्धतीने कारवाई होते, या अत्यंत निंदनीय धुळे जिल्ह्यातील कोळी समाजाने यावेळी प्रतिक्रिया दिली। कॅमेरामॅन निलेश जय हिंद, जय महाराष्ट्र।